मॅम आपल्या स्कूलच्या प्रिन्सिपलचं नाव काय आहे? सीमा तेले. अच्छा, दोघी जॉईन. अच्छा, ओके, दोघी जॉईन झालाय ना, मग मला थोडस कन्फ्युजन झालं. ओके ओके मॅम. मॅम मोबाईलला फिरवा, तुम्ही वाकडं दिसताय. हा, आता ठीक आहे. आता ठीक आहे. ओके, म्हणजे प्रिन्सिपल मॅम आणि कम्प्युटर टीचर दोन्ही जॉईन झालेले आहेत. हो हो. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल नाईस टू सी यू. कारण मी एवढ्या सगळ्याच्या मीटिंग करते, मोस्टली सर लोकच असतात आणि वेन आय सी द लेडीज मला अजून जास्त आनंद होतो मग. अच्छा मॅम, येस येस. आणि मॅम आपली शाळे जी आहे ऍक्च्युली ना, तुम्हाला दोघांना पण आपल्या यू कॅटपल्ट फाउंडेशन बद्दल माहिती आहे ना मॅम? मला माहिती आहे, यांना नाही माहिती डिटेल एवढी. अच्छा अच्छा मॅम, मी मग आता बघा ऑनलाईन शिकवते मुलांना फिजिक्स ऑलरेडी. तर मी कधी आपल्या शाळेच्या मुलांना ऑनलाईन जॉईन झालेलं नाही बघितलं, तर मला विचारायचं होतं की काय अडचण येते मुलांना जॉईन करायला? हे क्लास टीचर जे होते ना मॅडम, त्यांना तो प्रॉब्लेम येत होता, पण आता हे जेव्हापासून जॉईन झाले ना, तेव्हापासून रेग्युलर आपण विद्यार्थी जॉईन करतोय. आपल्याकडे नेटचा पण प्रॉब्लेम होता, इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा. त्यामुळे जॉईन होत नव्हते. अच्छा, बरं, ठीक आहे मॅम. मॅम मला ना काही इम्पॉर्टंट गोष्टींची माहिती तुमच्या बरोबर शेअर करायची होती आणि असं वन टू वन थोडंसं भेटायचं पण होतं. पण फिजिकली नाही भेटू शकत, तर कमीत कमी ऑनलाईन तरी भेटायचं होतं, म्हणून आजची आपली मीटिंग ठेवलेली आहे. मॅम तुम्हाला कल्पना आहे ना की आता जानेवारी महिन्यामध्ये बघा प्रेमा मॅम आलेल्या नंदुरबारमध्ये आणि लॅपटॉपचे डिस्ट्रीब्युशन करण्यात आले. तुम्ही त्या फंक्शनला गेलेलात का? अटेंड केलेलं तुम्ही ते? हो हो. अच्छा, म्हणजे तुम्ही मॅमला भेटलाय ऑलरेडी, प्रेमा मॅमला, आता जानेवारी मध्ये? ओके हो, ओके. भेटलो मॅडम. तर मॅम बघा, ओके, तर बघा आपलं तेच आहे मॅम की एकतर आपलं लक्ष काय आहे, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते. ह्या वर्षी आपण 8वी ते 10वीच्या मुलांना शिकवलं आणि शिवाय ज्या शाळा ऍक्टिव्ह होत्या त्यांना मुलांचं शिक्षण अजून थोडंसं ना पर्सनल टच मिळेल. कारण टीव्ही पुढे ज्यावेळी 40 मुलं बसतात आणि लॅपटॉपच्या पुढे फक्त 4-5 मुलं बसतात, तर त्यांना काय आहे, टीचर बरोबर जास्त संवाद साधायचा स्कोप असतो. तिथल्या तिथेच माईक चालू बंद ते स्वतः करू शकतात आणि त्यांना जास्त पर्सनल अटेन्शन दिल्यासारखं वाटतं. मग त्याच्यामुळे मग आपण ह्यांना लॅपटॉप दिले. आणि शिवाय मॅम तुम्हाला हे पण कल्पना असेल की लोधा स्कॉलरशिप पण आपण मुलांकडून जी परीक्षा आहे ती ऑनलाईन करून घेतलेली आहे. आणि आता जी मुलं सिलेक्ट होतील त्या लोधा स्कॉलरशिप साठी, त्यांना पूर्ण जे उच्च शिक्षण आहे त्याचा खर्च हे सगळे लोधावाले उचलणार. हे लोधा स्कॉलरशिप बद्दल पण तुम्हाला कल्पना होती मॅम? नाही मॅडम. अच्छा, बघा तेच सांगते मॅम मी, हे ऑनलाईन मध्ये आपण थोडंसं ऍक्टिव्ह नाही राहिलो ना, महत्वाची माहिती मिस होऊन जाते. काय आहे ना, लोधा फाउंडेशन तर्फे एक लोधा स्कॉलरशिपची, जशी आपल्या गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपची परीक्षा असतात ना, तर ही गव्हर्नमेंटची नव्हती, लोधावाल्यांची होती. पण सगळं फ्री, फॉर्म ऑनलाईन फ्री भरायचा होता, क्लासेस पण आपण फ्री मध्ये चालवले, त्यांचा सगळा सिलेबस आपण मुलांना ऑनलाईन शिकवला. आणि आता काही मुलांनी पहिला जो परीक्षेचा राऊंड होता तो पास केलाय. आता इंटरव्ह्यूचा राऊंड पण जर त्यांनी पास केला तर त्यांना पूर्ण शिक्षण, उच्च शिक्षण जे आहे ते फ्री मध्ये दिलं जाईल, हे लोधावाल्यांतर्फे. म्हणजे ते कुठे पण, कुठल्या पण कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये तिथे ज्यांची इच्छा असेल ते जाऊ शकतात आणि तो सगळा खर्च जे आहे हे लोधावाले उचलणार. तर बघा, एका मुलाचं जे आहे ते पूर्ण आयुष्य बनून जाईल जरी एखादा जरी मुलगा ह्याच्यामध्ये सिलेक्ट झाला तर. तर बघा, ही पण माहिती तुमच्याकडून मिस झाली. तर माझी फक्त एवढीच विनंती होती की आता नेटवर्कचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय? हो मॅडम. मॅम आपल्याकडे मोठ्या स्क्रीन किती आहेत? मोठ्या नाही मॅडम, आम्ही पण लॅपटॉपवर, प्रोजेक्टर आहे पण लॅपटॉपवरच दाखवतो. तर मॅम लॅपटॉपला प्रोजेक्टरवर जर कनेक्ट केलं ना, मोठ्या स्क्रीनवर मुलांना जास्त स्पष्ट दिसेल. कारण लॅपटॉपवरती बघा जास्तीत जास्त समोर 4-5 मुलं बसलेत त्यांनाच नीट दिसणार
आवाज पण नीट बरोबर. येणार नाही, तर त्यांना प्लीज तुम्ही प्रोजेक्टर वरून तरी लावून द्या. पण बाकीच्या शाळांमध्ये शासनातर्फेच ना स्मार्ट टीव्ही किंवा स्मार्ट बोर्ड्स दिलेले आहेत. तुमच्या शाळेला मिळाले नाहीत अजून? नाही नाही. अच्छा अच्छा. मला वाटतं तुम्हाला पण मिळतील मॅम. थोडंसं ते अधिकाऱ्यांकडून फॉलोअप घ्या. आणि मग ओके. आता इंटरनेटसाठी मग तुम्ही काय केलं? कसं इंटरनेटचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला? आम्ही आता बघतोय एअर फायबर वगैरे बसवण्याचा विचार चालू आहे, तर थोड्या दिवसात ते बसवून घेणार आहे. पर्सनल वापरतो म्हणून सध्या तर इथे एका सरांचा आहे त्याच्यावर युज करतोय आणि थोडं नेटवर्क इश्यू पण आहे. कॉल पण लागत नाही जर आम्ही बिल्डिंग मध्ये असलो मग तर. बाहेर सध्या असलो तुम्ही तर मोबाईलचा हो त्याच्यानेच सुरू आहे. अच्छा, मोबाईल हॉटस्पॉट लावताय तुम्ही. अच्छा, हो ठीक आहे मॅम. बघा हे ना अ, जिओचं फायबर बघा. तुमच्या एरियामध्ये हो चालतं का? एअर हो फायबर नका एअर घेऊ. फायबर एअर फायबरचे जिओ नेटवर्क फायबर. एअर फायबरचे नका हां. फायबर फायबर म्हणजे ते केबलमधून येतं. आणि एअर फायबर म्हणजे ते अँटिना सारखं वर बसवतात. मग ते जे अँटिना सारखं असतं ना, त्याचं ते वातावरणाचा त्याच्यावर खूप फरक पडतो आणि परत प्रॉब्लेम क्रिएट होण्याचे चान्सेस असतात. पण ते केबलमधून जे येतं, ते मोस्टली स्टेबल कनेक्शन असतं. तर ते बघा. आणि कॉम्प्युटर मॅम तुमचं मॅम लीना मॅम आहे का? आणि हो प्रिन्सिपल मॅमचं सीमा मॅम आहे. ओके. सीमा. तर लीना मॅम तुम्हाला ऍक्च्युली ह्या मीटिंगला बोलवायचं कारण म्हणजे प्रिन्सिपल मॅम तुम्ही पण ऐका, की ओके आपण की ओके. नाही आपलं एक LMS पोर्टल बनवलेलं आहे. जसं बघा एकाच वेबसाईट वरती तुम्ही सबस्क्राईब केलं, फ्री आहे ते काही पैसे नाही त्याचे, की त्याच्यावर रजिस्टर केलं ना तुम्ही, आपले लाईव्ह क्लासेस जे कोणते कोणते चालू आहेत, आधीचे क्लासेस झालेल्या रेकॉर्डिंग, आपण ज्या मुलांच्या वर्कशीट्स, प्रश्नपत्रिका वगैरे बनवले, जे पण स्टडी मटेरियल आहे, ते सगळं टाकलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सगळा त्याचा एकाच प्लॅटफॉर्म वरती ऍक्सेस मिळेल. आता काय होतं, तुम्हाला WhatsApp वरती येतं, परत ते WhatsApp वरून लिंक टाका आणि मग जॉईन करा. असं ती लॉंग प्रोसेस होऊन जाते. एकदा तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये ह्या LMS पोर्टलवर रजिस्टर केलं, की तिथे तुम्हाला मग सगळं मिळून जाईल आणि ते त्या हिशोबाने तुम्ही मुलांना ते करवून पण घेऊ शकता आणि सगळ्या वर्गांचं आहे. 8वी ते 11वी पर्यंत सध्या आपण त्याच्यावर अपलोड करतोय. पुढे जाऊन 7वी ते 12वी पर्यंत पण ते होऊन जाईल. म्हणजे ते अपडेट करत राहू आपण वेळेनुसार. तर त्याच्यावरती तुम्हाला आज जे आहे ते रजिस्टर करायचंय. इट विल टेक जस्ट 10 मिनिट्स 10 मिनिटात होऊन जाईल. शाळेचा फक्त जो ईमेल आयडी आहे तो टाकून रजिस्टर करायचंय फक्त दॅट्स बट इट. ते कुठल्या तर त्याच्यासाठी आज खास वेबसाईट बट ते कशावर रजिस्टर करायचंय त्याची काही लिंक वेबसाईट वगैरे? हा तुम्हाला ना एक डेमो व्हिडिओ देईल दर्शन. तो ओके व्हिडिओ हा बघत बघत मोबाईलवर व्हिडिओ बघत बघत लॅपटॉप वरती तुम्ही रजिस्टर करून टाका. इझी आहे खूप. अ, ठीक आहे मॅम. आणि ना आपला एक सीमा मॅम, आपलं बघा नंदुरबारचे ना एक प्रिन्सिपलचा ग्रुप आहे आणि एक टीचर्सचा ग्रुप आहे. तर दोन्ही ओके ग्रुपची WhatsApp लिंक दर्शन तुम्हाला पाठवेल. तर बर. तुम्ही चेक करा की त्या प्रिन्सिपलच्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात का? नसाल तर तुम्ही जॉइन व्हा प्रिन्सिपलच्या ग्रुपमध्ये आणि अजून एखाद्या टीचरला प्रिन्सिपलच्या ग्रुपमध्ये ऍड करा. म्हणजे समजा तुमच्याकडून काही मेसेजेस मिस झाले तरी कमीत कमी ते तरी बघतील. आणि हे ओके मेसेजेस बघायचं नाही, काम ना कोणाला तरी देऊनच टाका सो दॅट तुमच्याकडून इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मिस नाही होणार. बरं. आणि टीचर्सचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुमच्या शाळेतल्या सगळ्या टीचर्सला ऍड व्हायला सांगा. ओके ओके. तर म्हणून बघा ते जे ऍक्टिव्ह होते आता ते लोक जॉईन झाली. आता ह्याच महिन्यामध्ये आपले 10वीच्या मुलांसाठी आपण एक परीक्षेसाठी विशेष सत्र ठेवलेलं होतं. परीक्षेत कशी उंच भरारी घ्यायची, परीक्षेत जी भीती बरोबर. वाटते त्याच्यासाठी काय उपाय आहेत. तर ते विशेष सत्र पण मग तुमच्या शाळेकडून बहुतेक ते मिस झालं असेल. मिस झालं. हो. बिकॉज WhatsApp ती ऍक्टिव्ह नसल्यामुळे. आता बघा आमच्या अंडर जवळ-जवळ 250-300 शाळा आहेत. आम्ही प्रत्येकाला कॉल करून नाही सांगू शकत नाही, ना. नाही. बरोबर नाही. तोच आपला बरोबर. WhatsApp ग्रुप बनवलेला आहे. तो माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज त्याच्यावर ऍक्टिव्ह राहा. तुमच्याकडे खूप कामं असतात. आय नो ॲज अ प्रिन्सिपल. तर कोणाला तरी एकाला हे काम देऊन ठेवा हवं तर, की डेली काय-काय अपडेट्स येतात ते ग्रुपमध्ये चेक करायला. आणि आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये मुलांच्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त इकडचे-तिकडचे अजिबात मेसेजेस येत नाहीत. नसतात. नाही ना. त्याच्यामुळे तुम्हाला त्या ग्रुपचा पण काही त्रास नाही होणार. बरोबर. तर ही एक माहिती सांगायची होती तुम्हाला इम्पॉर्टंट. मॅम मला
हे विचारायचं होतं की आपली 10वी पर्यंत शाळा आहे की 12वी पर्यंत आहे? 10वी पर्यंत 10वी पर्यंत आणि मराठी मीडियम आहे, राईट? मराठी. हो. ओके मॅम. आपला 10वीचा निकाल कसा लागलेला आता 2025 मध्ये? 100% असतो आपला निकाल, पण पर्सेंटेज कमी 100%? असतात मुलांना. 80 पर्यंतच असतात. अच्छा अच्छा अच्छा, ओके. इथे तेच मॅम, आपण ना, तुम्ही ऑनलाईन क्लास जरी मुलांना दाखवले ना, जरी सगळे टीचर्स असतील तरी सुद्धा त्यांची चांगली उजळणी होईल. आणि हो. आपल्याकडे जे ऑनलाईन शिकवणारे शिक्षक आहेत हे सगळे शहरामध्ये शिकवणारे वेल क्वालिफाईड एक्सपिरियन्स्ड टीचर्स आहेत आणि आपण मराठीमध्येच शिकवतो, त्याच्यामुळे त्यांना भाषेचा पण काही प्रॉब्लेम नाही होणार की अरे समजत बोल नाहीये मॅडमला भाषा, बोलवा. काही नाही होणार. तर आपला पुढचा प्लॅन काय आहे ना मॅम, की जी तुमच्या शाळेमधून मुलं एकदम उत्कृष्ट मार्क्सने पास होतील, ज्यांना खरंच शिकायचंय जीवनात काहीतरी बनायचंय, तर त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे की त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळवून द्यायचं. आता काय होतंय, आश्रम शाळांच्या नंतर ना बघा जे हॉस्टेल्स असतात, तर तिथे निवड केली जाते मुलांची, जिथे खूप चांगली मुलं आहेत त्यांनाच भेटतं आणि बाकीच्या मुलांना भेटत नाहीत, तर मग प्रायव्हेट मध्ये शिकायचे पैसे नसतात, मग ते शिक्षणच सुटून जातं त्यांचं, हे होतं. बरोबर. तर आपला तोच प्लॅन आहे की काय करू शकतो आपण मुलांना जेणेकरून उच्च शिक्षण मिळेल, फ्री मध्ये जेवढं होईल तेवढं ट्राय करू आणि त्यांचं शिक्षण पण झाल्यानंतर ना त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी लावून देणं. तर हा आपला जो आहे तो ओव्हरऑल प्लॅन आहे. पण त्याच्यासाठी ऍटलिस्ट ऑनलाईन क्लास रेग्युलर जॉईन झालं तर मग पुढच्या गोष्टी आपल्याला एक 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 करून करता येतील. तर बरोबर मॅम. माझी विनंती होती मॅम की क्लासचं बघा कसं होतंय आणि दुसरं मग ग्रुपमध्ये थोडंसं ऍक्टिव्ह राहा. मॅम आपल्याकडे ना 8वी 9वी 10वीची पटसंख्या किती आहे? 40, 39 आणि 28, 150च्या आसपास. एकेका वर्गाची सांगितली तरी चालेल. 8वी मध्ये किती आहेत? 40 विद्यार्थी आहेत. अच्छा, 40 असे आहेत 8वीत 9वीत 10वीत अंदाजे. कमी आहेत ना, अच्छा, 9वी-10वीला कमी आहेत, 9वी त्याच्यापेक्षा थोडे. 10वीला थोडी 40 पेक्षा कमी आहे. बरं, ठीक आहे मॅम. हे गेल्या वर्षी पण 10वीला कमीच होते, मग असेच 28 30 30, 35, 28 असेच असतात. असेच असतात. ओके. मुली मुलं आणि मुली दोघं पण आहेत ना शाळेत? हो. मुलींच्या शिक्षणाला घेऊन पालक जागृत आहेत, मुलाच्या मुलीच्या हो. दोघींच्या? हो. शाळेत पाठवतात ते रेग्युलरली? पाठवतात. हो. मुली पण आहेत, प्रेझेंट असतात पूर्ण वर्षभर. अच्छा. मला बाकीच्या शाळांमधून असा फीडबॅक मिळाला की पालक जे आहेत ते सुट्टीवरती मुलांना घेऊन जातात आणि लवकर माघारीच नाही आणून देत. सुट्टीवर मुलांना घेऊन जातात आणि लवकर पाठवत. हा, ते आहे मॅडम. आता होळीसाठी ना आजच निघून गेले, अजिबात ऐकत नाही ते. म्हणजे अक्षरशः नाही पाठवलं तर पळून घेतात डायरेक्ट पालक, नाही तर मग विद्यार्थी पळून जातात. मॅम होळीची ऍक्च्युअल मध्ये सुट्टी किती दिवस आहे? पूर्वी असायची मॅडम, आता एकच दिवस असते फक्त होळीची. रंगपंचमीच्या दिवशी? होळी आणि रंगपंचमी. अच्छा, म्हणजे पण आता गावाला तर मला वाटते होळीनंतर 5 दिवसानंतर रंगपंचमी असते, है ना? हा, तसं नसतं ना मॅडम, सेकंड डे लगेच असते ना रंगपंचमी. हा, यांच्याकडे ऍक्च्युली महाडामध्ये लवकर होळ्या सुरू होतात. त्यांच्या गावाची, प्रत्येक गावाची वेगवेगळ्या दिवशी असते होळी. मग आता ही किती दिवस असे आठवडाभर राहणार घरी? हो, आठवडाभर राहणार. आठवडाभर राहणार आणि होळी झाल्यावर माघारी येणार ही लोक? येतील. हो. बरं, ठीक आहे. मॅम मला ना प्लीज तुम्ही ना होळीच्या डेट सांगा, म्हणजे त्या दिवशी आम्ही पण ऑनलाईन क्लास मग बंद ठेवू. कारण ना कॅलेंडर मध्ये तर आहे, पण तुमच्या शाळांमध्ये कधी सुट्टी आहे त्याचं थोडस. आता जसं बघा कॅलेंडर मध्ये मला दिसतंय 3 तारखेला रात्रीची होलिका दहन असतं, तर बरोबर. त्याची हो. पण सुट्टी नाही, त्याची ऑफिशियली सुट्टी नसते, है ना? नाही, ऑफिशियल नसते. हा, आणि आता बघा 4 तारखेला होळी दाखवते कॅलेंडर मध्ये. हा, रंगपंचमी त्या दिवशी तुम्ही जे म्हणताय ते. अच्छा, ठीक आहे मॅम. म्हणजे 4 तारखेची एकच सुट्टी आहे? सुट्टी, हो बरोबर.
बरं, ठीक आहे मॅम. अच्छा मॅम, मला विचारायचं होतं, मुलांसाठी जे हॉस्टेल आणि मुलींसाठी आहे, तिथे चांगली बिल्डिंग आहे का? तिथे मुलांना सगळी व्यवस्था आहे का? लाईट, पाणी, पिण्याचं स्वच्छ वगैरे? बिल्डिंग तर आमची जुनी आहे हॉस्टेलची, मुलं आणि मुली दोघांची. कन्स्ट्रक्शन सुरू आहे मॅडम, पण अजून त्याला वेळ लागेल. 6-8 महिने. पण म्हणजे वॉटर वगैरे सगळ्या सुविधा आहेत व्यवस्थित. लाईट आहे, सगळं आहे. अच्छा मॅम, ही शाळेमध्ये आता तुमचा इंटरनेटचा तर इश्यू आहे, तो आपण फिक्स करू. पण हे लाईट आहे, लाईट असते का दिवसभर शाळेत? असते लाईट असते. अच्छा, चला बरं झालं. कारण लाईट कधीतरी नसेल मेजर काही प्रॉब्लेम असला ना, तरच दुरुस्तीचं वगैरे काम असलं तेव्हाच बंद असते, अदरवाईज असते लाईट. अदरवाईज लाईट असते. आणि तुम्ही आता ज्या शाळेमध्ये आहात ते गाव असं, म्हणजे तिथली लोक अशी खूपच जास्त मागासलेली आहेत नाही, तिथे मिक्स, जागृत म्हणजे फक्त 100% आदिवासी समाज नाहीये इथे, सर्व समाजाचे लोक आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला मागास नाही म्हणू शकत मॅडम. नाही म्हणू शकत. म्हणजे तुम्हाला शाळा चालवताना पालकांचा, गाववाल्यांचा चांगला सपोर्ट मिळतो? सपोर्ट हो मिळतो. ओके ओके, ग्रेट. ठीक आहे मॅम, चालेल. मला ज्या महत्वाच्या गोष्टी विचारायच्या होत्या त्या सांगितल्यात. आता ना लीना मॅम, हम्म. तुमचा ना नंबर द्या दर्शनला, सो दॅट दिस व्हिडिओचा डेमो वगैरे. दर्शन, नोट डाऊन लीना मॅम्स नंबर बेटा. सांगू का आताच? हा 92 92 84 84 89 89 4330. मी रिपीट कर. रिपीट करू? 92 रिपीट करताय तुम्ही, ऐकून घ्या. थांब ताई, एवढी काही नको, काम चालू. दर्शन, तू म्यूट झालायस. 92 84 89 4330. हो बरोबर. अच्छा लीना मॅम, आपल्या स्कूलमध्ये कम्प्युटर एज्युकेशन देण्यासाठी तुमच्याकडे कम्प्युटर लॅब आहे? नाही, कम्प्युटर लॅब तर नाहीये, बट एक माइंड स्पार्क लॅब म्हणून आहे. त्याच्यावर लॅपटॉप्सवर मुलांना माइंड स्पार्क म्हणून एक अशी सेशन घेतले जातात. त्याच्यात इंग्लिश, मराठी आणि मॅथ्स असे 3 सेक्शन असतात. त्याच्यावर ते व्हर्च्युअल लर्निंग म्हणतो आपण. ते क्वेश्चन आन्सर असतात, स्टोरीज असतात, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स असतात. ते मुलं सॉल्व्ह करतात. प्रत्येकाला त्याची युनिक आयडी आणि पासवर्ड दिलेले असतात. मुलं तिथे येतात व त्याच्यानंतर आयडी पासवर्डने लॉग इन करून त्यांचं सेशन कंटिन्यू करतात. ते पण स्पेशल अशी कम्प्युटर लॅब इथे नाहीये. हा, मग सीमा मॅम, मला बघा तुम्हाला हे सांगायचं होतं की हे माइंड स्पार्क वाल्यांनी भलेही तुम्हाला बरेचसे लॅपटॉप दिले असतील, पण ते त्यांचा पर्पज वेगळा आहे, राईट? त्यांचे लॅपटॉप तुम्ही मुलांना जे बेसिक आपलं कम्प्युटर एज्युकेशन यायला पाहिजे. बघा, आज हल्ली कम्प्युटर शिवाय तर काय कुठेच जॉबला मुश्किलच आहे, है ना? आपले हे मायक्रोसॉफ्ट वर्ड, पॉवर पॉइंट, एक्सेल, परत नॉर्मली इंटरनेटवरती पण आपण काय काय ज्या गोष्टी, आता जसं की ऑनलाईन फॉर्म करतो, ऑनलाईन परीक्षा दिली मुलांनी, तर हे बेसिक ज्ञान जे आहे त्याच्यासाठी कम्प्युटर लॅब तर प्रत्येक शाळेत असायलाच हवी, राईट? आता आमच्या बाजूने आम्ही काय करू शकतो तुम्हाला हेल्प, की तुमची शाळा जर ऍक्टिव्ह राहिली तर बाकी शाळांना जसे लॅपटॉप देण्यात आले, तुमच्या शाळेला पण पुढे जाऊन मिळू शकतात. आणि ते लॅपटॉप जे आहे ऑनलाईन क्लाससाठी पण युज होतील. शिवाय तुम्ही मुलांना हे कम्प्युटरचं एज्युकेशन पण त्या लॅपटॉप वरून देऊ शकाल. ओके मॅम. सो तुम्ही ऍक्टिव्ह राहा. आणि दर्शन, एम आय मिसिंग एनिथिंग बेटा? हा मॅम, मला एक हा प्रश्न विचारायचा होता. हा, मी सांगते त्यांना. मॅम, दर्शनला ना आपली मीटिंग झाली ना, तुमच्या शाळेचा एक फोटो पाठवून द्या. ओके. हा, व्हॉट्सअप वरती, आमच्या रेकॉर्डसाठी म्हणून, की आम्ही ह्या शाळेबरोबर मीटिंग घेतली, बाकी अजून काही नाही. मी हे म्हणत होते मॅम, की गेल्या वर्षी जे तुमचा 100% निकाल लागतोय तर खूप चांगली गोष्ट आहे. पण 10वी नंतर पुढे त्या मुलांचे, जसं इकडून तिकडून थोडी आपल्याला माहिती मिळते, समजा 30 मुलं पास झालेत, तर त्या 30 मुलांपैकी
खरं शिक्षणाचा फायदा करून घेऊन, उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर किती टक्के मुलं उभं राहत असतील? 25 मुलं तरी 30 पैकी 25 मुलं तरी पुढे जातात मॅडम. आणि उरलेली 5 मग परत शेतीच करतात त्यांच्या आई हो, वडिलांसारखी. मुलींचं कसं होतं? मुलींचं कारण मुली काय? जातात मॅडम. मुली ज्या आहेत ना, मुली तर खरं म्हणजे मुलांपेक्षा मुली आहेत हुशार आणि त्या करतात. मग त्या नर्सिंग वगैरे या त्यांना जास्तीची माहिती नसते त्याच्यामुळे इतर कोर्सेस कडे जात नाही ते. हम्म. एक तर BA करतील नाही तर मग नर्सिंग वगैरे तेवढंच करतात. बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. पण मुलींचं 12वी वगैरे झालं हे पालक लग्न लावून देतात. मग त्याच्यानंतर तरी पण त्यांना जॉबचं कंटिन्यू करावं म्हणजे होतं तिकडे? नाही लग्न झाल्यावर नाही होत. हा म्हणजे मुलींचं लग्न झालं की त्यांचं करिअरच संपलं असं सगळं झालं. संपलं बरोबर. अशी एखादी 2-3 मुली पण नाहीयेत जे लग्न झालं तरी पण जॉब वगैरे करतात आहेत. आता तुम्ही ऍज नाही अ मॅडम. लेडीज म्हणून तिथे प्रिन्सिपल माझ्या आहात, ते तुमचं पण विद्यार्थिनी प्रेरणा आहेत. आहेत. मी तुम्हाला सांगते विद्यार्थिनी आहेत माझ्या ज्या अनमॅरिड आहेत. नर्सिंगचा कोर्स करून त्या दवाखान्यात वगैरे जॉब करतायत. पण लग्न झालेल्या तर नाहीच आहेत. त्या तर घरीच आहेत सगळ्या. ठीक आहे मॅम, बघूया आपण ह्याच्याबद्दल पण काय करू शकतो का? कारण मग फायदा काय झाला शिक्षण घेऊन जर घरीच बसायचंय तर तेच असं ना. नाही की फायदा नाहीये, पण पुरेपूर फायदा नाही झाला ना. आणि एकदा बरोबर. मग तो गॅप पडला की मग मुश्किल आहे. जास्तीत जास्त ते मुलांना पुढे जाऊन त्यांच्याच मुलांना थोडं शिकवतील घरात. शिकवतील अजून तर बरोबर. दुसरा काहीच फायदा नाही मग त्याचा. करू शकत. ठीक किंवा आहे, एखादं चालेल मॅम. संकट आलं तर त्यावेळेला पण त्या पुढे काही करू शकत नाही स्वतःच्या पायावर. तिथल्या तिथेच गावामध्ये मजुरी किंवा शेती वगैरे तेवढंच करू शकतात. हो, तेच आहे. मुलींची संख्या जास्त आहे की मुलांच्या तुलनेत कसं आहे? नाही कमी आहे. मुलांची जास्त आहे. मुलांची जास्त आहे. मग मुळात मुलीच गावामध्ये कमी आहेत की पालक शाळेत पाठवत नाहीत मुलींना? नाही आपल्याकडे ऍडमिशनच्या वेळेला संख्याच कमी असते मुलींची. अच्छा, ओके. ठीक आहे. म्हणजे मुलींचा जन्मदरच कमी आहे. हो बरोबर. बरं. ठीक आहे मॅम, चालेल. आपण टच मध्ये राहूया. आपले जे नो डिस्कस प्रॉब्लेम झाले मॅडम. लीना मॅडम आता कंटिन्यू टच मध्ये राहतील. ते मेसेजेस वगैरे चेक करून ते रोजचं करत जातील त्यांचं काही प्रॉब्लेम. हो. बघा त्याचा ना तुम्हाला आता आपल्या पूर्ण पुढच्या वर्षीचा प्लॅन बनवतोय आपण. आता फेब्रुवारी तर गेल्यातच जमाय. फक्त मार्च महिना एप्रिलमध्ये तर मुलांच्या परीक्षा असतील. मार्च महिन्यामध्ये जरी तुम्ही मुलांना ना ऑनलाईन मध्ये लावून दिलं, तुमचं एकदा रुटीन सेट झालं, की त्याच्यानंतर ना मग पुढच्या गोष्टी एक तुम्हाला कळत जातील आणि तुम्ही स्वतःच ऍज अ प्रिन्सिपल म्हणून खूप तुम्हाला संतुष्टता वाटेल, की आपण मुलांसाठी ह्या सगळ्या नवीन गोष्टी करतोय आणि आपल्या मुलांना त्याचा फायदा होतोय. लीना मॅम, हे कम्प्युटरचं आपल्या ऑनलाईनचं ना सेशन लावून देण्याचं सेट झालं ना एकदा, तर ना तुम्ही मुलांनाच मॉनिटर बनवा. मुलांना शिकवा, जे सिन्सिअर मुलं डिसिप्लिन असतात ना, खास करून मुली, की कसं क्लास लावायचा. मग ओके. रोज लावून द्यावं पण नाही लागणार. जस्ट तुम्ही आधी शिकवा, 2-3 दिवस ऑब्झर्व करा की ते व्यवस्थित लावतात की नाही. ओके. आणि अजून एक मॉनिटर ह्याच्यासाठी बनवा की तो डेट टाकून नोट करेल आज आपण कोणत्या सब्जेक्टचा कोणता टॉपिक अटेंड केला, सो दॅट तुमच्याकडे पण रेकॉर्ड असेल की ह्यांनी कोणकोणते सेशन्स बघितले आणि कोणते कोणते सुट्टीमुळे वगैरे मिस झाले, सो दॅट तुम्ही नंतर त्यांना त्याची रेकॉर्डिंग दाखवू शकता. ओके ठीक. आपल्या युट्यूब चॅनल वरती सगळं अपडेटेड आहे. सगळ्या रेकॉर्डिंग्स आहेत आधीच्या पण, जर तुम्हाला वाटत असेल की हे मिस झाले त्यांना ते लावून देऊयात म्हणून, तर ते पण करू शकता. ठीक आहे. तर आता नंबर तर तुमचा घेतलेलाच आहे, तर मोस्टली तुम्हालाच अप्रोच करू आम्ही. आणि अशा वेळी ज्यावेळी तुम्ही नाही डिसिजन घेऊ शकत, मॅडमचीच गरज आहे, त्यावेळी मग मॅमला आपण डिस्टर्ब करू. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. तुम्हा दोघींना भेटून खूप आनंद झाला. सेम हिअर मॅडम. थँक्यू. बाय. थँक्यू सो मच. थँक्यू.